तर या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण टॅन इनवर्स कशा पद्धतीने बघायचा याच्यावरती आपल्याला डिस्कस करायचं। तर या केसमध्ये आपण काय करणार आहे, नॅचरल टँजंटचा या ठिकाणी वापर करणार आहे आणि नॅचरल टँजंटचा वापर करून आपण टॅन इनवर्स या ठिकाणी फाइंड करणार आहे। तर त्यासाठी आपल्याला लॉग टेबल लागेल। तर लॉग टेबलची मी सुरुवातीला इंट्रोड्यूस करून देतो आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यावरती डिस्कस करू। तर आहे तुमचा नॅचरल टँजंट। तर पहिला जो पार्ट आहे तो तुमचा डिग्रीचा दिलेला आहे। तर या ठिकाणी डिग्री आहे, त्याच्यानंतर 0 हा जो रो घेतला तर 0 डिग्री 1 डिग्री असंही पहिल्या कॉलममध्ये दिलेलं आहे तुम्हाला। आणि या रोमध्ये जर बघितलं तर तो 0 मिनिट आहे, नंतर 6 मिनिट आहे, नंतर 12 मिनिट, अशा पद्धतीने तुम्हाला 54 मिनिट्सपर्यंत दिलेलं आहे। आणि प्रत्येक 2 मिनिटमध्ये जो डिफरन्स आहे तो किती 6चा आहे, म्हणजे 5चा डिफरन्स आहे। तर याच्यात आणि याच्यात 6चा टेबल आहे। तर तो जो 5चा डिफरन्स आहे तो मीन डिफरन्समधून आपल्याला घ्यायचा आहे। तर हे बेसिक इंट्रोडक्शन आहे। तर आता टॅन इनवर्स कसा बघायचा त्याच्यावरती आपण डिस्कस करणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला हा जो 0 मिनिटचा जो कॉलम आहे तो फार गरजेचा ठरणार आहे। तर त्याचा यूज करून आपण काय करणार आहे, या ठिकाणी टॅन इनवर्स या ठिकाणी बघणार आहे। तर पहिला जो नंबर आहे टॅन इनवर्स बघायचा आहे, तर तो आहे टॅन इनवर्स 0.1644 1644 या नंबरचा आपल्याला काय करायचं, टॅन इनवर्स फाइंड करायचा। आता 0 पॉईंट याचा 2 पार्ट आहे, एक 0 पॉईंट इथं चालू होतोय आणि जो 1 पॉईंट आहे तो सेकंड पेजवरती चालू होतो, जसं की इथं 1.00 चालू झालेला आहे। तर आपल्याला इथं 1 पॉईंटपर्यंत एक्झाम्पल अजून नाही आहे, तर आपण पहिल्याच पेजवरती या ठिकाणी बघणार आहे। ओके, तर हा जो 0 मिनिट दिसतोय तर त्याच्यामध्ये पहिले 2 नंबर ॲडजस्ट करायचं। पहिले 2 नंबर म्हणजेच काय, तर पॉईंट नंतरचे 2 नंबर म्हणजे किती 16 आणि पुढचे 2 नंबर ॲडजस्ट करायचं 44। तर कोणत्या डिग्रीमध्ये आणि कोणत्या मिनिट्समध्ये तर आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे। ओके, तर हा जो 0 मिनिटचा जो कॉलम दिसतोय तर याच्यामध्ये तुम्हाला 0.16 या ठिकाणी काय करायचा, ॲडजस्ट करायचा। तर पहिले 2 नंबर इथं घेतले तर 00 आहे, पुढच्याच्या 01 आहे, 03 असं करत करत झालं तर इथं 010, इथं 012, 014, 015 आणि 017 आहे। आपल्याला लागतो काय 0.16 आणि या बघा 17 आणि 15 याच्यामध्ये असेल। मग वरती जर गेला तुम्ही या ठिकाणी तर 16 नंबर या ठिकाणी ॲडजस्ट झालेले पहिले 2, पण आपल्याला काय लागतोय 16 आणि त्याच्या पुढे काय लागतंय 44 लागतोय, बरोबर ना। मग 1602 फार छोटा नंबर आहे, मग पुढे जर गेला तर 1620 हा थोडा मोठा नंबर आहे। त्याच्या पुढे जर गेला तर 1638 आहे, आपल्याला लागतं काय 44। आता नंबर भेटला आपला पहिला, त्याच्या पुढचा नंबर जर घेतला तर 1665 आहे, मग 55 आहे। 55 तर खूपच मोठा नंबर झाला त्याच्यापेक्षा, म्हणून हा नंबर नाही घ्यायचा आपल्याला, फर्स्ट स्मॉल नंबर घ्यायचा आणि तो आहे 0.1638 हा नंबर आपला या ठिकाणी ॲडजस्ट झालेला आहे। आता 38 मध्ये किती ॲड केलं म्हणजे आपलं काय होणार आहे 44। तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर याच्यात 6 ॲड करणं गरजेचं असेल। मग त्याच लाईनमध्ये तुम्हाला 6 दिसतोय, तर या लाईनमध्ये 6 आहे, बरोबर ना। 8 + 6 हे झाला 14, कॅरी 1, 3 + 1 4 म्हणजे 44 एक्झॅक्टली आपला नंबर मॅच होतोय। हा जो 6 आलेला आहे, हा 6 वरती जर मिनिटमध्ये घेतला तर तो आहे 2 मिनिट आणि हा 1638 जर घेतला तर तो आहे 18 मिनिट। मग 18 + 2 झाला 20 आणि इकडं डिग्रीमध्ये जर घेतला तर तो 9 डिग्री, 9 डिग्री प्लस हा 18 + 2 झाला 20। मग याचं जे आन्सर असणार आहे ते 9 डिग्री 20 मिनिट्स आहे, त्याचं काय असणार आहे आन्सर। ओके, 9 डिग्री 20 मिनिट्स। तर याच्या पुढे आपण तो नंबर लिहून टाकणार आहे 9 डिग्री 20 मिनिट्स। हा झाला तुमचं पहिल्या क्वेश्चनचा आन्सर। आता दुसरा जो आहे तो आहे टॅन इनवर्स 0.2767 2767 आपल्याला ॲडजस्ट करायचं। मग सर्वात पहिले तर आपण 27 या ठिकाणी काय करणार आहे, ॲडजस्ट करणार आहे। तर बघूया आपण या नॅचरल टँजंटमध्ये पुन्हा एकदा आपण फर्स्ट पेजवरतीच या ठिकाणी बघणार आहे। तर त्यासाठी आपल्याला पहिले 2 नंबर जे आहे ते 27 या ठिकाणी ॲडजस्ट करायचं। मग जसं जसं तुम्ही खाली जाल तर या ठिकाणी तुम्हाला 27 या ठिकाणी दिसेल। हा बघा इथं जर बघितलं या 2 मध्ये तर 15 आणि 16 मध्ये तर 26 आणि 28 म्हणजे या 2 नंबरच्या मध्ये आपल्याला 27 दिसणार आहे। तर सर्वात पहिले 27 ॲडजस्ट करायचा। बघा पहिला 27 या ठिकाणी ॲडजस्ट झाला, 2716 आहे, पण आपला किती नंबर आहे 2767। मग पुढचा नंबर आपल्याला घ्यावा लागेल 2736, आपण छोटा आहे। पुढच्या नंबरला जा 2754, तोही लहान आहे। मग आपण नेक्स्ट नंबरकडे जाणार आहे, तर आपल्याला 67 ॲडजस्ट करायचं। 2773 हा मोठा नंबर झाला, म्हणून आपण आधीचाच नंबर सिलेक्ट करणार आहे, तो आहे 2754। आता या 54 मध्ये किती ॲड केलं म्हणजे आपल्याला किती भेटणार आहे 67 भेटणार आहे। तर 4 मध्ये 3 ॲड करा आणि 5 मध्ये 1 ॲड करा म्हणजे 13। तर याच लाईनमध्ये 13 कुठे दिसतो का ते बघावं लागेल आपल्याला। तर 13 आहे
आणि हा 13 जर वरती घेतला तर हा काय तुमचा 4 मिनिट्समध्ये आणि हा आहे तुमचा 24मध्ये. कोणता 2754 आकाशामध्ये 24 प्लस 4 की झाला 28 झाला. ओके. आणि हा डिग्री जर घेतला तर 15, मग 15 डिग्री प्लस 28 मिनिट हे त्याचं काय असणार आहे आन्सर असेल. ठीक आहे. तर तो नंबर आपण याच्यानंतर राईट करणार आहे. मग आपल्या याचं जे आन्सर असणार ते किती असणार 15 डिग्री अँड 28 मिनिट हे झालं त्याचं आन्सर. ओके. तर पुढचा जो आहे तर तो आहे tan इनवर्स 0.3414 हा आपला ॲडजस्ट करायचा. म्हणजे पॉईंट नंतर आपल्याला 34 या ठिकाणी काय करायचा ॲडजस्ट करायचा आहे. तर सर्वात पहिले आपण 34 ॲडजस्ट करू आणि नंतर 14 या ठिकाणी आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे. ओके. तर त्यासाठी पण आपल्याला नॅचरल टँजंटचीच गरज लागणार आहे. तर पहिले 2 नंबर काय सांगितलं 34 ॲडजस्ट करायचं आपल्याला, राईट. तर या ठिकाणी 0 मिनिटमध्ये जर बघितलं तर 34 जसं जसं तुम्ही खाली जाल तर या ठिकाणी पहिला 34 आपला ॲडजस्ट झाला आहे 3443. पण आपल्याला 3414 करायचा, हा नंबर मोठा झाला. मग आपण काय करू आधीच्या याच्यामध्ये म्हणजे 18 नंबरचा जो 18 डिग्रीचा जो कॉलम आहे त्याच्या रोमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहे. तर 34 आपल्याला ॲडजस्ट करायचं. बघा पहिला 34 आहे 3407, त्याच्या पुढे आहे 3424 तर मोठा आहे, आपल्याला फक्त 14 लागतोय बरोबर ना. मग हाच नंबर आपण सिलेक्ट करणार 3404. आता 04मध्ये किती ॲड केलं म्हणजे 14 होणार आहे. तर तो म्हणजे 10 आपल्याला याच्यात ॲड करावं लागेल. मग नंबर 3404 ॲडजस्ट तर झालेला आहे. त्याच्यात आपल्याला काय करायचं 10 ॲड करायचा. तर त्याच लाईनमध्ये तुम्हाला 10 दिसतोय. 10 जर वरती घेतला तर तो किती मिनिटमध्ये 3 मिनिटमध्ये. आणि 3404 जो आहे तो कशामध्ये 48मध्ये. मग 48 प्लस 3 की झाला 51. आणि जर तुम्ही डिग्रीमध्ये बघितलं तर हा डिग्री असं तुमचा 18 डिग्री आणि या दोघांची ॲडिशन म्हणजे किती 51. 18 डिग्री 51 मिनिट हे झालं त्याचं आन्सर. ओके. 18 डिग्री 51 मिनिट्स हे झालं त्याचा आन्सर. नेक्स्ट नंबर घेतला तर आहे पॉईंट tan इनवर्स 0.6383. म्हणजे आपल्याला पॉईंट नंतर 63 या ठिकाणी काय करायचा ॲडजस्ट करायचा. नंतर आपण 83 या ठिकाणी काय करणार ॲडजस्ट करणार. ओके. तर सर्वात पहिले आपण पहिल्या पेजवरतीच या ठिकाणी आपण बघणार आहे. हा जो 0 मिनिटचा जो कॉलम आहे तर त्यामध्ये आपण या ठिकाणी ऑब्झर्व करणार आहे. तर पहिले 2 नंबर जे आहे ते काय करायचं 63. इथं जर बघितलं पहिले 2 नंबर 00 आहे. जसं जसं तुम्ही पुढे जाल तसा तसा तो नंबर वाढणार आहे. तर इथं तर आपला तो 63 ॲडजस्ट नाही झाला. मग आपण खाली जाऊ तर या ठिकाणी 60 आणि त्याच्या पुढे आहे 62 आणि त्याच्या पुढे डायरेक्ट 64 आहे. 63 नाही आहे म्हणजे याचा अर्थ तो या 62च्याच याच्या 63 राहील. मग पहिला नंबर झाला आपला 6322. हा नंबर छोटा आहे मग आपण पुढे जाणार 6346. आपण छोटा आहे आपल्याला लागतो काय 6383. मग आणखीन पुढे जा तर 6371 हा एक नंबर झाला. त्याच्या पुढचा जर घेतला 6395 हा थोडासा मोठा नंबर आहे म्हणून आपण याच नंबरला आपण सिलेक्ट करणार आहे. किती 6371 हा नंबर आपण सिलेक्ट केला. आता 71 मध्ये किती ॲड केलं म्हणजे आपला 83 होणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 12 ॲड करणं गरजेचं आहे कारण 2 + 1 3 7 + 1 8 83 ॲडजस्ट करायचा. तर याच लाईनमध्ये आपण जर बघितलं तर 12 आहे आणि हा 12 कशामध्ये 1 2 3 मिनिट्समध्ये. आणि आज जो 6371 आहे हा 30मध्ये. ओके. मग हा झाला 0 6 12 18 24 आणि हा झाला 30 आणि +3 की झाला 33. आणि डिग्री जर घेतला तर 32 मिनिट अँड 33 डिग्री त्याचं काय आलं आन्सर 32 डिग्री अँड 33 मिनिट्स. ओके. 33 डिग्री 32 मिनिट्स हे झालं त्याचं आन्सर. आता नेक्स्ट जो नंबर आहे तो आहे tan इनवर्स 0.5195. म्हणजे आपल्याला पॉईंट नंतरचे 2 नंबर ॲडजस्ट करायचं 51 आणि नंतर 95 आपण ॲडजस्ट करू. ठीक आहे. नॅचरल टँजंटमध्येच बघायचं आपल्याला पहिले 2 नंबर आपण या ठिकाणी ॲडजस्ट करणार आहे आणि तो म्हणजे 51. मग या 0 मिनिटचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. सर्वात पहिले तर आपण 51 या ठिकाणी काय करणार ॲडजस्ट करणार. ओके. 51 नंतर 95. तर जसं जसं तुम्ही या ठिकाणी खाली जाल तसं तसं तुम्हाला नंबर वाढताना दिसेल. तर या ठिकाणी आपल्याला 51 दिसलेला आहे. 51 तर नाही आहे पण 50 आणि डायरेक्ट 53 आहे. म्हणजे हा 50चा जो पार्ट आलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला 51 भेटेल. तर पहिला 51 नंबर भेटला तो नंबर काय आहे 5117. आपल्याला किती लागतोय 95. म्हणजे हा छोटा नंबर आहे. पुढे जा 5139 आपण छोटा आहे. 5161 आपण छोटा आहे. 5184 आपण छोटा आहे.
पुढे डायरेक्ट 52 आहे, म्हणजे आपण आज नंबर सिलेक्ट करणार कोणता 5184. आता 84 मध्ये आपण जर ॲड काही केलं तर त्याला आपल्याला 95 करायचं आहे. 84 मध्ये 95 करण्यासाठी आपल्याला गरज असणार आहे 11ची. तर त्याच लाईनमध्ये आपल्याला 11 दिसतोय, 11 या ठिकाणी. आणि हा 11 जर घेतला तर वरती 3 मिनिट्समध्ये. ओके. आणि हा 5184 जो आहे तो 24 प्लस 3 झाला 27. आणि डिग्रीमध्ये जर घेतला तर तो 27. ओके. तर 27 डिग्री पण आहे आणि 27 मिनिट्स पण आहे. हे झालं त्याचं आन्सर. ओके. 27 डिग्री 27 मिनिट. 27 डिग्री 27 मिनिट हे झालं तुमचं पहिल्या पहिल्या 5 एक्झाम्पलचे हे आन्सर झाले. आता एक काम करू, या 6 पासूनचे पुढचे एक्झाम्पल आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. तर या ठिकाणी 6 नंबरचा जो एक्झाम्पल दिला आहे त्याच्यात आहे tan इनवर्स 1.1370. तर या एक्झाम्पलमध्ये थोडंसं वेगळ्या टाईपचे क्वेश्चन आहे. 1 पॉईंट आहे आणि 1 पॉईंटची जर आन्सर्स पाहिजे असेल तर तो कुठे भेटणार आपल्याला सेकंड नंबरच्या पेजवरती. ओके. तर हा सेकंड नंबरचं जर पेज घेतलं तर या ठिकाणी बघा 45च्या याच्यात काय 1 पॉईंट, नंतर 46 मध्ये पण काय 1 पॉईंट, म्हणजे इथं 45 नंतर सगळे 1 पॉईंटचे एक्झाम्पल आहे. 1 पॉईंट 2 पॉईंट असं इकडे 2 पॉईंटचे एक्झाम्पल चालू होत आहे, नंतर 3 पॉईंट असे पण असणार. ठीक आहे. मग 1 पॉईंट नंतर जो पण नंबर असेल तो कशामध्ये बघायचा आपल्याला 45 डिग्रीच्या नंतर. आता याच्यात एक्झाम्पल आहे 1.1370, म्हणजे आपल्याला 1 पॉईंट तर ॲडजस्ट झाला आहे, फक्त आपल्याला 13 आणि 70 ॲडजस्ट करायचं आहे, 13 आणि 70. ओके. तर हा 1 पॉईंट आहे. याच्यानंतरचे पहिले 2 झिरो बघा, 0 आहे, इथं 0 आहे, मग आपला 11 आहे आणि हा 15 आहे. दिसला का? मग आपल्याला किती ॲडजस्ट करायचं 13. तर या ठिकाणी 11 आपण पुढे जर गेलो तर 13 आहे, 1303 पहिला नंबर. पण आपल्याला किती लागतोय 1370. तर पुढचा जर नंबर घेतला तर 1343 आहे आणि पुढचा त्याच्या पुढचा 1383. हा मोठा नंबर झाला, मग हाच नंबर आपण सिलेक्ट करणार 1343. आता 43 मध्ये काहीतरी ॲड केलं म्हणजे आपल्याला काय भेटणार आहे 70 भेटणार आहे. तर 43 मध्ये आपल्याला 27 ॲड करावं लागेल. 7 + 3 10, राईट ना. 27 कॅरी 1, 4 + 1 5, 5 + 2 7, 70 झालं. ठीक आहे. मग हा 1343 जो आहे तो कशात आहे 36 मिनिटमध्ये, आणि हा जो 27 आहे तो कशात आहे 4 मिनिटमध्ये. बरं ना. या दोघांची काय करा तर ॲडिशन करा. 36 + 4 झाला 40 आणि हा भेटला तुम्हाला 48 डिग्री अँड 40 मिनिट्स. हे त्याचं काय आलं आन्सर 48 डिग्री अँड त्याचा आन्सर येईल 48 डिग्री अँड 40 मिनिट्स. हे झालं त्याचं आन्सर. ओके. आता नेक्स्ट जो नंबर आहे तो आहे तुमचा tan इनवर्स 1.7651. ओके. 1.76 ॲडजस्ट करायचं आपल्याला. मग या ठिकाणी परत त्याच टेबलमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहे. हा बघा 1 पॉईंट आहे, पण आपले 2 नंबर जे आहे ते आहे 76. इथं 07 आहे, असं पुढं जाल तर तुम्हाला 76 भेटून जाईल. तर या ठिकाणी 73 आहे पहिले 2 नंबर, त्याच्या पुढे डायरेक्ट 80 आहे, म्हणजे इथंच आपला कुठेतरी नंबर भेटणार आहे. तर पहिले 2 नंबर काय आपले 76 आहे, पण हा 7603 आहे आणि आपल्याला लागतो किती 51 आणि इथं आहे 75 म्हणजे हा 75 खूप मोठा नंबर झाला, म्हणून आपल्याला आधीचाच नंबर या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल 7603. आता याच्यात आपल्याला ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर आपला नंबर 51 व्हायला पाहिजे. 03 मध्ये जर आपण 48 ॲड केलं तर आपला 51 भेटून जाईल. ओके. तर हा 48 जर बघितला तर 48 कशामध्ये 4 मिनिट्समध्ये आणि 7603 आहे 24 मध्ये. ओके. तर या दोघांची काय करा ॲडिशन 24 + 4 की झाला 28 आणि हा डिग्री जर घेतला तर 60 डिग्री 28 मिनिट काय झालं त्याचं आन्सर. ओके. तर त्याच्यानंतर या आन्सर लिहून घ्या. 7चं जे आन्सर असणार आहे ते डिग्रीमध्ये 60 डिग्री आहे आणि इकडं काय झाला तर तुमचा 24 + 4 की झाला 28, मग 28 मिनिट काय झालं त्याचं आन्सर झालं. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण ते बघू शकतो. नेक्स्ट जे 8 नंबरचं एक्झाम्पल आहे ते tan इनवर्स, पण इथं 2 पॉईंट आहे, 2 पॉईंट आहे, तर तो आहे 6817. ओके. 2.6817 हे काय झालं त्याचं नंबर. आता हे कसं बघायचं ते बघू आपण. तर 2 पॉईंट जर बघितला तर या ठिकाणी सगळे 1 पॉईंट आहे. इथून आपला 2 पॉईंट चालू होतोय किती 64. ॲक्च्युअली तो 64 पासून 63 पासून चालू होतोय. इथं जर बघितलं तर 2 पॉईंट आहे, राईट. पण आपल्याला 2 पॉईंट नंतर 68 ॲडजस्ट करायचा. इथं बघितलं 05 आहे 14 आहे, तर आपण 68च्या जवळपास जाऊ. 24 35 47 आणि हा 60 आहे.
पण आपल्याला किती लागतोय 68 लागतोय. पुढचा डायरेक्ट 74 आहे. मग जो 60चा पार्ट आलेला आहे तिथंच आपल्याला 68 कुठेतरी भेटून जाईल. तर या ठिकाणी पहिला 68 भेटला आपला 68 आणि किती भेटला तर आपला 89. हा खूपच मोठा नंबर झाला. मादेचाच नंबर आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. 6746 हा नंबर आपण सिलेक्ट केला. आता या 6746 मध्ये कोणता तरी नंबर आपल्याला ॲडजस्ट करायचा जेणेकरून आपला नंबर 6817 यायला पाहिजे. ओके, तर इथं 7 करायचं आपल्याला. म्हणजे आपण एक काम करू, 71 जर ॲडजस्ट केला, 71 ॲड केलं तर होऊ शकतं, बरोबर ना. 6 + 1 किती झाला 7 झाला. ओके, कॅरी नाही गेला. तर 7 + 4 किती झाला 11, बरोबर ॲडजस्ट होऊन जातोय. मग जो 71 आहे हा 71 वरती जर जाल तर तुम्हाला कशामध्ये भेटेल 3 मिनिट्समध्ये. आणि हा 6746 भेटेल 30 + 3 किती झाला 33 आणि आहे 69. मग याचा आन्सर येईल 69 डिग्री आणि 30 + किती 30 + 3 किती झाला तर 33. ओके, हा नंबर 30 + 3 33. ओके, 69 डिग्री 33 मिनिट्स हे त्याचं काय आन्सर त्याचा असणार आन्सर. मग याचं आन्सर आलं 69 डिग्री अँड 33 मिनिट्स. आता नेक्स्ट जो नंबर आहे तो आहे 3.tan इनवर्स 3.5938. मग आपल्याला 3 पॉईंटमध्ये या ठिकाणी ॲडजस्ट करायचं आहे. तर सर्वात पहिले आपण 2 पॉईंटपर्यंत राहिलेलो आहे. त्याच्या पुढे जर गेला तर इथं 3 पॉईंट ॲडजस्ट होतोय. पण 3 पॉईंट नंतर आपल्याला ॲडजस्ट करायचा 5938. ओके, 59. तर यात इथं 07 आहे, पुढे घेतला तर 27, पुढे आहे 48, डायरेक्ट 73 येतं. मग एवढा मोठा नंबर नको आपल्याला 48. इथंच आपल्याला काय भेटणार तर 59च्या आसपासचा नंबर भेटून जाईल. तर हा 58 आहे आणि इथं 60 आहे, डायरेक्ट 60. म्हणजे हा मोठा नंबर झाला. मग आपला 58चा एकच नंबर आहे तो आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल 5816. आता याच्यामध्ये आपल्याला नंबर जर ॲड केला तर आपला भेटला पाहिजे 5938. आता लास्टचा नंबर काय करायचा आपल्याला 8 करायचा आहे. 8 जर करायचा याच्यात 2 ॲड करावं लागेल. बघा इथं 2 आहे. ओके, 6 + 2 8, परत कॅरी काहीच नाही गेला, 2 + 1 3 झाला ॲडजस्ट आणि 8 + 1 9 म्हणजे 122 आपल्याला ॲडजस्ट करावं लागेल. हा 122 जो आहे हा 3 मिनिटमध्ये आणि हा जो 5816 आहे तो 24 आहे. हा 24 बघा 0 6 12 18 आणि हा 24 आणि 3 की झाला 27. आणि जर डिग्री जर घेतला तर 74. याच लाईनमध्ये डिग्री घेतला 74. मग 74 + 27 एका झालं तर तुमचं आन्सर याचं. ठीक आहे, मग याचं जर आन्सर बघितलं तर याचा आन्सर भेटेल तुम्हाला 74 डिग्री अँड 27 मिनिट्स. ओके, हे झालं त्याचा आन्सर. आता नेक्स्ट जर बघितलं तर तो आहे tan इनवर्स 4.1548. मग आपल्याला 4 पॉईंट या ठिकाणी ॲडजस्ट करायचा. ओके, तर त्याच्यात बघू आपण 4 पॉईंट कुठे भेटतोय. तर हा 3 पॉईंट नंतर आपला 4 पॉईंट आपल्याला बघायचा आहे. आणि हा 4 पॉईंट या ठिकाणी याच्यात तर नाही आहे. मग आपण 76मध्ये बघू, इथं 4 पॉईंट आहे. पण त्याच्या पुढचा जो नंबर आहे 15 आहे, पुढे घेतला तर डायरेक्ट 33 आहे. मग 15 आपल्याला इथंच ॲडजस्ट होईल कुठेतरी. बघा 16 आहे, डायरेक्ट 16 आहे. 16 नको आपल्याला 15 लागतोय. मग 1335 हाच नंबर आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल 1335. आता याच्यामध्ये आपण ॲड करायचं आहे आणि आपला आन्सर येणार आहे किती तर 1548. आता या 5ला 8 करायचं म्हणजे आपल्याला किती लागेल 3. हा बघा इथं 3 ॲडजस्ट होतो शेवटी. ओके, 5 + 3 किती 8, परत 3 + 1 4 आणि 2 + 3 किती झाला 5. हा नंबर एक्झॅक्टली ॲडजस्ट होतोय. हा जो आहे तो 1 2 3 4 मिनिट आणि आज बघितला 24. 0 6 12 18 24 + 4 झाला 28 आणि जर डिग्री जर बघितलं तर 76. मग आपलं जे आन्सर असणार ते असं 76 डिग्री आणि 24 + किती झाला 4 तो झाला 28 मिनिट. तर या पद्धतीने तुम्ही नॅचरल टँजंट जे आहे ते या ठिकाणी आरामात बघू शकतात आणि त्याचा आन्सर या पद्धतीने काढू शकतात. फक्त प्रॉब्लेम असा आहे की सेकंड पेजवरती जर तुम्ही जाल तर त्यानंतर तुम्हाला 1 पॉईंट 2 पॉईंट 3 पॉईंट असे एक्झाम्पल्स भेटतील. पण 45 डिग्रीच्या आत जर बघाल तुम्ही डिग्री तर सगळे आन्सर तुम्हाला 0 पॉईंट भेटणार आहे. तर या पद्धतीने नॅचरल टँजंटचा तुम्ही यूज करून त्याचे आन्सर्स फाइंड करू शकता. ओके.